मित्रांनो नमस्कार. फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत झी मराठीवरच्या तुमच्या अत्यंत लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. आता मला खरं सांगा, घरी बसल्या बसल्या सांगा, हात वर करा, तुमच्यापैकी किती लोकांना कितीही झोप झालेली असली तरी शाळेच्या वर्गात बसलं की झोप यायची? शाब्बास. तुमच्यापैकी किती लोकांना आपला अभ्यास राहिलाय बरं असं म्हणून आपण लायब्ररीत जायचो आणि लायब्ररीच्या दारात पाऊल ठेवलं की अशी झोप यायची? खरंच हात वर. या दोन्ही ठिकाणी मला खूप झोप यायची आणि आज तर आता मला खूप टेन्शन आलंय, कारण आज ज्या मॅडम इथे येणार आहेत त्या स्वतः शिक्षिका पण आहेत आणि लायब्ररियन पण आहेत. फार मनापासून स्वागत करूया आपल्यासाठी खास अलिबागहून आलेल्या मोहिनी घरत यांचं आणि त्यांच्याकडनं रेसिपी पाहूया. प्लीज वेलकम. नमस्कार. खूप मनापासून स्वागत. कशा आहात आपण? छान मजेत. मोहिनी घरत, तुम्ही कुठले आहात प्रॉपर? आम्ही अलिबागचे आहोत. बर. कोण कोण असतं तुमच्या घरी? माझ्या घरी आता माझे मिस्टर आणि माझा मुलगा. बर. दोघ जण आहेत. तुम्ही तीन? आम्ही 3. बर. काय तुमच्या आवडी आहेत? मला वेगवेगळे पदार्थ बनवायला तर आवडतातच, पण त्याशिवाय मला रांगोळी काढायला आवडते, चित्रकला आवडते, म्हणून मी पोस्टर काढलेली आहेत आतापर्यंत. त्यानंतर लेखन करायला आवडतं, वाचन आवडतं आणि सजावट करायला आवडते. बर. पण लेखन म्हणजे काय? कविता, लघुलेख, कथा? नाही, मी फक्त आतापर्यंत वैचारिक लेख आणि निबंध लिहिले. बर. पण आज तुम्हाला आमच्यासाठी पदार्थ करायचा आहे. पाककलेची आवड कधी लागली, कशी लागली? खरं तर लग्नाच्या पूर्वी मला सवय आणि आवड दोन्हीही नव्हती. फक्त आईला मदत करायची मी. अच्छा. आणि आपण निरीक्षण मात्र करत होते. लग्न झालं, लग्नानंतर स्वयंपाक रोजचा करत होते आणि जमला. त्यानंतर कधी फसलं बिसलं नाही काही गाडं? नाही, तसं काय माहिती, मी अभ्यास करूनच प्रत्येक वेळेला रेसिपी बनवल्यामुळे फारशी असं फेकून द्यावा लागेल एखादा पदार्थ अशी वेळ आली नाही. अच्छा. फक्त थोडंसं मागे पुढे होत होतं, पण माझ्या मिस्टरांनी मला खूप समजून घेतलं आणि त्यांनी प्रोत्साहन दिलं. अगं थोडं चुकलं तर काय झालं, पुढच्या वेळेला खूप छान करशील. त्यांनी प्रोत्साहन कायमच दिलं पहिल्यापासून आजपर्यंत. मिस्टर. अशा घराघरातल्या महिलांना तुम्ही सुद्धा प्रोत्साहन द्या आणि त्यांना तू छान स्वयंपाक करतेस असं म्हणून इकडे पाठवा, म्हणजे आम्हालाही छान पदार्थ खायला मिळतील. हो की नाही मोहिनीजी? हो, नक्कीच. आणि शिक्षकी पेशामध्ये किती वर्षांपासून आहात? 1997 पासून आहे. बर. तेव्हा मी 7-8 वर्षांचा होतो. तेव्हापासून शिकवताय. कुठले विषय? संगणक शिकवते, कॉम्प्युटर विषय घेते मी आणि ग्रंथपाल आहे त्याच शाळेत. फारच छान. तर तुम्हाला तुमच्या या शिक्षकी पेशासाठी फार मनापासून शुभेच्छा. आज आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, तर आजची रेसिपी काय, म्हणजे अलिबाग स्पेशल आहे का काय? आजची रेसिपी आहे केरवळी. हा 100 वर्षांहून जास्त जुना असा पारंपरिक गोडाचा पदार्थ आहे. हा राजेळी केळ्यापासून बनवतात आणि हा साधारणपणे उपवासाच्या दिवशी करतात किंवा मग नैवेद्यासाठी किंवा एक गोड पदार्थ म्हणून हा केला जातो. सहजही केला जातो आणि तो करायला अतिशय सोपा आहे. चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि पदार्थाचा आनंद घेऊया. या मोहिनीजी, प्लीज वेलकम टू आवर स्वयंपाकघर. कसं आहे आमचं स्वयंपाकघर, सांगा जरा. हो, स्वयंपाकघर खूपच छान आहे की नाही? आणि ह्या स्वयंपाकघरात यायला मिळालं म्हणून खूपच आनंद झालेला आहे. तुम्ही खूप दिवस वाट पाहत होतात का? हो. म्हणजे तुम्ही हा कार्यक्रम पाहायचात आधी? हो, आधी बघायचे, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघायचे. पण तुम्ही शाळा ऍडजस्ट करून तुम्हाला पाहता येतं हे सगळं? आवडीचा विषय आहे स्वयंपाक, त्यामुळे आम्ही असं ऐकलंय तुम्ही पाककला स्पर्धांमध्ये भागही घेता म्हणे? हो, पाककला स्पर्धांमध्ये भाग घ्यायला मला फार आवडतो. असं सुरुवातीला मी पदार्थ बनवायचे त्यावेळेला मी फोटो काढून ठेवायचे आणि मग त्याला लाईक्स मिळायचे. मग मी काही फेसबुकवरती काही ग्रुप आहेत असे रेसिपीजचे, त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि सहभागी झाल्यानंतर तिकडे लाईक कमेंट यायला लागलं आणि मग मला कळायला लागलं की लोकांना आपली रेसिपी आवडते, मग आपण ती जास्त लोकांपर्यंत का पोहोचवू नये, म्हणून मी पाककला स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागले आणि माझ्या मिस्टरांनी तिथेही मला प्रोत्साहन दिलं आणि मग आम्ही स्पर्धेला मी जेव्हा भाग घेतला त्यावेळेला मला आतापर्यंत वेगवेगळ्या पाककला स्पर्धांमध्ये 25 साधारणपणे बक्षिसं मिळालेली आहेत. बापरे. नुकतीच आता 2025 मध्ये मटा नवरंग ही झी मराठी, मटा आणि अमर हिंद मंडळ दादर यांनी आयोजित केलेली स्पर्धा होती. त्यावेळी मला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन, किती छान, खूप मनापासून शुभेच्छा. आज 1 नंबरी मोहिनी मॅडम आपल्याकडे आलेले आहेत, ज्या स्वतः शिक्षिका आहेत, ग्रंथपाल आहेत आणि पाककला स्पर्धेमध्ये खूप वेळेला बक्षीस मिळवलेले आहेत. मग आजचा पदार्थ तर 1 नंबर झालाच पाहिजे. याचं नाव काय पदार्थाचं? पदार्थाचं नाव आहे केरवळी. चला मग नेमकं खास काय साहित्य आहे ते बघूया आणि केरवळीसाठी लागणारं साहित्य बघून लगेच कृती करूया. केरवळीसाठी लागणारं साहित्य: राजेळी केळी, ओलं खोबरं, साजूक तूप, सुकामेव्याचे काप, जायफळ पावडर, वेलची पावडर आणि गूळ.
काय करूया? आधी आपण ही वाफवायला ठेवूया केळी आणि मग गुळ चिरून घेऊ. ठीक आहे, केळी वाफवून घेण्यासाठी आपण पाणी उकळत ठेवूया आणि केळीचे काप करून त्याच्यात घालूया. आता आपण केळीचे देठ कापून घेऊया आधी. आणि आता ह्या केळ्याचे एका केळ्याचे आपण 2 भाग करून घेऊया. बर, ठेवायचं का आपण स्टीमर मध्ये? नाही, आधी पाणी उकळू दे. पाणी उकळेपर्यंत गप्पा मारूया. गप्पांची उकळी फुटायला काय वेळ लागतो का? बरं, तुमच्या आवडी निबंध, मगाशी तुम्ही म्हणालात लिखाणाची आवड आहे, अजून काय काय आवडी आहेत? रांगोळी काढायला आवडते. बर, सणाला वगैरे मी रांगोळी काढते. त्याच्यानंतर आतापर्यंत मी 2 स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवले रांगोळीमध्ये. त्याच्यातही बक्षीस मिळवलंय? हो. छान. आणि त्याच्याशिवाय तिळाची मी बाहुली बनवते बर, संक्रांतीसाठी. त्यानंतर तिळाची फुलं आणि परडी असं बनवलेलं आहे. हलव्याचे दागिने ते मला एवढं येतात. सगळं करायला वेळ कधी मिळतो? शिक्षिका, लायब्ररियन, तिळाचे दागिने, रेसिपी, त्या सोशल मीडियावरती टाका, रांगोळी काढा, त्याच्यात नंबर मिळवा, पाककला स्पर्धेत भाग घ्या, त्याच्यात नंबर मिळवा. हे कधी वेळ मिळतो सगळं करायला? आवड आहे म्हणून सवड मिळते. छान. गृहिणींनो, आवड असेल तर सवड आपोआप निघते. तुमची आवड तुम्ही जपा, एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. चला, पाण्याला उकळी आली असेल, आपण केळी ठेवूया याच्यात. राजेळी केळी. राजेळी केळी. हे खाल्लं तर 2 दिवस जेवायचं कामच नाही हो. आपण 5 मिनिट फक्त ही वाफवून घेऊया. ठीक आहे ना, तुम्ही म्हणाल तसं. तोपर्यंत इकडे काही करायची कृती आहे का? हो, तोपर्यंत आपण इथून गुळ चिरून घेऊया. बघा, आपण जेव्हा परीक्षा देतो ना, तेव्हा आपलं एक ठरलेलं असतं की अमुक अमुक पेननी लिहिलं की माझा पहिला नंबर येतो. तसं पाककला स्पर्धेत भाग घेताना तुमची काही ठराविक भांडी, ठराविक काही साहित्य असं आहे का की जे वापरलं की तुम्हाला बक्षीस मिळतं असं तुम्हाला वाटतं? नाही, तसं नाही काही म्हणता येणार. पण तिथेही मी काही अशी थोडी सजावट करतेच शेवटी पाककलेला, कारण मला सजावटीची आवडच आहे. बर. आता मी साधारणपणे पाककलेसाठी म्हणजे स्पर्धांमध्ये जेव्हा साधारण भाग घेते त्यावेळेला मी पारंपरिक पदार्थ बनवते. पण ते पारंपरिक पदार्थ जसेच्या तसे न बनवता त्याला मी नाविन्याचा साज देते. छान. म्हणजे थोडक्यात त्याला आधुनिकतेचा साज दिल्यामुळे तो पदार्थ लोकांना आवडतो आणि फ्युजन थोडक्यात. बरोबर. तर अशा पद्धतीच्या रेसिपी करते. मग त्याला अनुसरून आता समजा मोदक केले तर बाजूला जातं ठेवते, म्हणजे ते छान दिसतं. अच्छा, बरोबर. अशा पद्धतीने आमच्याकडे जुनं पूर्वी सोडायचं होतं, नाही. जुनं जातं आमच्या घरी होतं. आमची आजी त्याच्यावरती तांदूळ वगैरे दळायची. बर. संकष्टी आली की त्याच्या आधी आमच्या घरात असे तांदूळ सुकत घातलेले दिसायचे की कळायचं आता संकष्टी आली. आणि मग ती दळून त्याचे ते मोदक करणार, अशी उकड पद्धत काढून. होती. उकड काढून. हो, फारच छान.